नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करंट अफेअर्स या चालू घडामोडीच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 5 मार्च 2024च्या करंट अफेअर्सचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. पहिला क्वेश्चन, SBIच्या अहवालानुसार भारताचा दरडोई GDP प्रथमच किती लाख रुपयांचा वर गेला आहे? तर तो 2 लाख रुपयाचा वर गेलेला आहे. भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. 1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाने स्थापलेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे. सन 1921 मध्ये स्थापन झालेल्या इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया असे करण्यात आलेले आहे. पुढचा क्वेश्चन, फेब्रुवारी महिन्यात भारताचा सेवा क्षेत्राचा निर्देशांक किती गुणांवर नोंदविला गेला आहे? तर तो 60.6 या गुणांवर नोंदविला गेलेला आहे. तर भारताचा सेवा क्षेत्राचा निर्देशांक हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, 60.6%. पुढचा क्वेश्चन, NSSOच्या अहवालानुसार 2023 वर्षात देशातील महिलांचा बेरोजगारी दर किती टक्के आहे? तर तो 2% आहे. NSSOची स्थापना 1950 मध्ये संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर नमुना सर्वेक्षण करण्यासाठी करण्यात आली होती. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन हे NSSOचे फुल फॉर्म आहे. तर यावरही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. NSSOचा फुल फॉर्म खालीलपैकी कोणता आहे? तर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. आणि NSSOची स्थापना 1950 मध्ये झालेली आहे. आणि त्यानुसार बेरोजगारीच्या टक्के, महिलांच्या बेरोजगारीचे टक्के ही 2% आहे. पुढचा क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील हळदी पिकाला देशातील सर्वाधिक दर मिळाला आहे? तर ते सांगली जिल्हा आहे. सांगली जिल्ह्यातील हळदी पिकाला देशातील सर्वाधिक भाव हा दर इथे मिळालेला आहे. पुढचा क्वेश्चन, ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स नुसार कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत? तर जेफ बेजोस हे ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्स नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून जेफ बेजोस यांचं नाव इथं घेण्यात आलेलं आहे. तर जेफ बेजोस हे कुठल्या संस्थेचे संस्थापक आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. तर ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्स कामकाज मार्च 2012 मध्ये लॉन्च करण्यात आलेली होती. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांक जगातील 500 सर्वात श्रीमंत लोकांची त्यांच्या निव्वळ संपत्तीवर आधारित दैनिक क्रमवारी ते प्रदर्शित करत असतात. पुढचा क्वेश्चन, देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन कोठे करण्यात येणार आहे? तर ते कोलकाता येथे करण्यात येणार आहे. देशातील पहिलं अंडर वॉटर मेट्रो हे कोलकाता येथे स्थापन करण्यात येणार आहे. 1984 ते 24 ऑक्टोबर रोजी मेट्रो रेल्वे कोलकाता भारतातील पहिली मेट्रो कार्यान्वित झालेली आहे. 24 ऑक्टोबर 1984 मध्ये. एम्प्लानेड ते भवानीपूर, आता नेताजी भवन पर्यंत 3.4 किमी ती चालवली गेलेली होती. तर पहिली मेट्रो रेल्वे कुठे स्थापन करण्यात आली? तर ते कोलकाता येथे करण्यात आली. कधी स्थापन करण्यात आली? तर 24 ऑक्टोबर 1984 मध्ये. आणि ती कुठून कुठपर्यंत चालली? तर एम्प्लानेड ते भवानीपूर किंवा नेताजी भवनपर्यंत ती चालली होती. त्याचबरोबर अंडर वॉटर मेट्रो हे सुद्धा कोलकाता येथे स्थापन करण्यात येत आहे. पुढचा क्वेश्चन,
महाराष्ट्र राज्यात गोवंशाची एकूण संख्या किती आहे? तर ती 1,39,00,000 एवढी गोवंशाची संख्या आहे. पुढचा क्वेश्चन, देशातील आयुष रुग्णालयाची एकूण संख्या किती आहे? तर 3,884 एवढी आयुष रुग्णालयांची संख्या आहे. भारतीय औषध आणि होमिओपॅथी विभाग ISMNH मध्ये 1995 आरोग्य किंवा कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेला आहे. ISMH चे नाव आयुष विभाग असे करण्यात आलेले आहे. 2014 मोदी सरकारने या विभागाला अधिकृत मंत्रालय बनवलेले आहे. सो होमवर्कसाठी तुम्हाला हा क्वेश्चन आहे. देशातील पहिली राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचं उद्घाटन कुठे झाले आहे? तर याचा आन्सर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जे विद्यार्थी जास्तीत जास्त कमेंट करतील किंवा योग्य आन्सर देतील त्यांच्यासाठी एक सरप्राईज गिफ्टसुद्धा त्यांना देण्यात येईल. तर कृपया विद्यार्थ्यांनी या प्रिपरेशनाचा कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेशन घ्यावं. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड करंट अफेअर्सशी रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओंना लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर कमेंटमध्ये द्या आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.